वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक डिझाईन बनवायची असेल, कशी बनवावी सुचत नाही. तर आज मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला व्हिडिओ बघून प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंग सहित ही डिझाईन सहज बनवता येईल. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन नक्की बनवून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. आय होप सो ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस आणि खरं तर हा थोडासा ब्रॉकेट टाईप आहे आणि बऱ्याचदा ब्रॉकेट टाईप ब्लाउजवर कशी डिझाईन बनवावी हे आपल्याला सुचत नाही. तर आज आपण खरं तर खूप सुंदर अशी साडीला मॅच होणारा थोडासा पाव मीटर कपडा यूज करून डिझाईन बनवणार आहोत. तर बघा, मग इथे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे. आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट काय आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी यासाठी. ठीक आहे, सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे इथे 13. आपण 1 इंच मार्जिन असं टोटल 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे गळारुंदी आणि शोल्डर दोन्ही पण सोबतच टाकलेला आहे. तर टोटल आपण इथे 5.5 इंच संपूर्ण शोल्डर टाकलेला आहे आणि त्यामध्ये 2.5 इंच आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे. तर त्याची सुद्धा मी इथे मार्किंग करून घेतली. एवढंच नाही, तर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे 5.5 इंच घेतलेला आहे. 1.5 इंचाला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन. तर 8 अधिक 1.5 असं टोटल 9.5 इंचाला मार्किंग करून आपण हा बॅक पार्ट ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेला आहे. आणि मेन फॅब्रिक सगळ्या साईडने थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून. सो आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याची मार्किंग जी आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. सो मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सध्या मी साईडला ठेवते आणि आपला मागचा गळा जेवढा असेल त्यामध्ये खरं तर आपल्याला इथे 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं. तर तुम्ही सुद्धा तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. सो बघा, इथे सुद्धा मी 10ला मार्किंग केलेली आहे. 9.5चा गळा होता, त्याचबरोबर 2.5 इंच गळारुंदीची सुद्धा आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. खरं तर 30 मार्किंग आपण वरच्या साईडला ऑलरेडी केलेली आहे. आणि आता पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हे पॉइंट जॉईन करून एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर ही आपली बेसिक स्टेप आहे. आपला गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने हा चौकोन जो आहे तो हा ड्रॉ करून घ्यावाच लागतो. सो बघा, आता एवढं ड्रॉ झाल्यानंतर आता आपल्याला इथे गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे. तर तुमचा जेवढा म्हणजे जो गळा असेल त्याची मार्किंग करू शकतात. तर इथे आपल्याला गोल गळ्याची मार्किंग करायची. तर क्रॉसमध्ये मी 1 इंचाला मार्किंग केलेली आहे आणि या पद्धतीने गोल गळ्याचा शेप दिला. जर तुम्हाला या म्हणजे अजून डीप घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकतात. तर गोल गळा 4 वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने कटिंग करायचं तर याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. त्यानंतर आता जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेऊयात. सो बघा, मग खरं तर आज आपण सिंपल गोलगळ्यावर खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. आणि बऱ्याच कस्टमरला गोलगळा खूप आवडत असतो आणि आपल्याला बऱ्याच गोलगळ्यावर काय काय डिझाईन बनवावी हे सुचत नाही. तर ह्या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकता. सो फायनली आता आपल्या गळ्याची इथे मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. सो आता आपण स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. त्यासाठी ब्लाऊजचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा आणि आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्टवर त्यावर ठेवून घ्यायचा. सेंटरला 1 आणि दोन्ही साईडला शोल्डरला 1-1 अशा टोटल 3 पिना लावून घ्यायच्या, जेणेकरून गळारुंदी स्प्रेड होणार नाही आणि आपला शोल्डर उतरण्याचे चान्सेस तर राहायला नको यासाठी. सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना एकसारखं मार्जिन राहील, गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला गळ्याचा शेप येणार आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे शोल्डर सुद्धा आपलं उतरायला नकोय, फिटिंगला ब्लाऊज व्यवस्थित बसावा त्यासाठी एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक टीप मारून घ्यायची. त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडने साधारणतः
अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात. या स्टेपमुळे काय होईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल. इथे कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज पडणार नाही. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक होतं कमरेच्या साईडचं तर ते कटिंग करून घेतलं. एवढंच नाही तर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही आपला ब्लाऊजचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. सो बघा मग आपण इथे कट करून घेतलं. त्यानंतर आता ह्या गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा मग मी इथे छोटे छोटे कट्स मारून घेतले. त्यानंतर आता आपल्याला ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट इथे सरळ करून घ्यायचा आहे. तर गळ्याच्या साईडनी कमरेच्या साईडनी व्यवस्थित सेट करायचा आहे आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडनी द्यायची आहे ते दाबटीप. तर बघा मग आता इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठीची ही टिप तुम्ही नक्की आवर्जून फॉलो करा, जेणेकरून तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येईल. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते की फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट असते. डिझाईन असो, ब्लाऊज असो, ड्रेस असो, बाही डिझाईन काहीही असो, फक्त शिवण्यात काहीच अर्थ नाही. फिनिशिंग छान आली तरच ब्लाऊज छान दिसतो, नाही तर अजिबात छान दिसत नाही. सो बघा मग गळा किती छान प्रॉपर फिनिशिंग सेट खरं तर आपला रेडी झाला. यानंतर आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात आणि तिथे सुद्धा आपला आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. सो बघा मग अगदी सावकाश व्यवस्थित थोडं थोडं पकडत खरं तर मी इथे दाबटीप देऊन घेत आहे. आणि इथे सुद्धा तुमच्या बघितल्यावरच लक्षात येत असेल की फिनिशिंग सुद्धा किती सुंदर येत आहे. खरं तर गोल गळ्याला कॅनव्हास पेपर लावण्याची गरज नसते, पण जर तुम्हाला म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येत नसेल तर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकतात. आता यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना जेवढे शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही ऍड केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, फुगा येणार नाही, या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. सो बघा मग ह्या पद्धतीने आपण हे जोडून घेतलं. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचा आहे मेन फॅब्रिक तर ते आपण इथे कटिंग करून घेऊयात, जेणेकरून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपला इथे रेडी होईल पुढची डिझाईन बनवण्यासाठी. ऍक्च्युली मला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर त्यामुळेच आपल्याला या पद्धतीने सगळ्यात आधी परफेक्ट बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा असतो आणि तो आपला फायनली रेडी झाला. त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून सेंटर पॉईंटची आपल्याला मार्किंग करायची आहे, जेणेकरून आपली जी काही पुढची डिझाईन आहे तर ती बरोबर सेंटरला म्हणजे मध्यभागी व्हावी, तिरकी वगैरे जायला नको यासाठी. सो बघा मग मी सेंटर पॉईंटला मार्किंग केली आणि साईडने सुद्धा बघा ही एकदम फेंट फेंट मार्किंग केलेली आहे. खरं तर ही का केली तर हे पुढे तुमच्या लक्षात येईलच. त्याचबरोबर बघा मी म्हटलं होतं की आपल्याला साडीला मॅचिंग असा कॉन्ट्रास्ट कपडा इथे यूज करायचा आहे. सो त्यासाठी मग मी एक इथे कपडा घेते. तर हा जो काही कपडा आहे ना तर हा आपल्या साडीला मॅच होणार आहे. साडीमध्ये असं वर्क आहे ह्या कलरचं आणि कॉन्ट्रास्ट जरा छान दिसेल यासाठी इथे आता मी चौकोन कट करून घेत आहे. खरं तर आपल्याला एक मोठा लागणार आहे आणि बाकीचे छोटे लागणार आहेत, जरा मीडियम सुद्धा लागणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आता ब्लाऊज पीसचाच कपडा आपण थोडासा इथे घेणार आहोत, म्हणजे दोन्ही कलर कॉम्बिनेशन मध्ये खरं तर आपल्याला आजची ही डिझाईन बनवायची आहे. आणि कलर कॉम्बिनेशन 2 असल्यामुळे काय होईल की आपली डिझाईन अजूनच छान दिसेल. सो बघा मग मी इथून आधी सेंटर पासून कट करते आणि त्यानंतर मग इथे हे सेपरेट करून घेते. ठीक आहे. 3 एक साईडचे बनवले, आपल्याला एक थोडंसं किंचित मोठं हवं आहे तर ते सुद्धा मी इथे कट करून घेतलं. खरं तर आपल्याला चौकोन कट करायचे आहे, मोठे एखादा त्यानंतर एक त्याच्यापेक्षा छोटा 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 असं पाहिजे नाही. आणि बघा ह्या पद्धतीने आता आपण फोल्ड करून हे सिंपल असे छान त्रिकोण इथे बनवून घेऊयात. तर खरं तर त्रिकोण बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. एकदम छान प्रॉपर असे रेडी होतात हे आणि कपडा पण जास्त वेस्ट जात नाही. सो बघा मग इथे जे काही ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना तर त्याचे आपण 4 घेतलेले आहे बघा आणि ते किंचितसे छोटे छोटे होत गेलेले आहे. त्यानंतर आता जो काही आपण साडीला मॅच होणारा कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे तर त्याचे सुद्धा आपण इथे बनवून घेऊयात. तर ते सुद्धा मोठ्यापासून छोट्यापर्यंत असे टोटल आपण 4 म्हणजे टोटल ना आपण 8 त्रिकोण इथे बनवून घेणार आहोत. तर 4 ह्या कलरचे आणि 4 त्या कलरचे, म्हणजे बरोबर कॉम्बिनेशन छान होईल. आता इथे खालच्या साईडने टिप मारून झाल्यावर हे इथून कट करून सगळे आपण सेपरेट करून घेऊयात. त्यानंतर खालच्या साईडला वर खाली आहे ना तर तिथे सुद्धा आपल्याला कट करून ते व्यवस्थित सेम करून घ्यायचं आहे, म्हणजे पुढची डिझाईन बनवणं आपल्याला इझी जावं यासाठी. कदाचित आपल्याला एखादा इथे कमी लागू शकतो त्रिकोण किंवा एखादा जास्तही लागू शकतो. जास्त लागला तर आपण बनवून घेऊयात, कमी झाला तर इट्स ओके.
त्यामुळे मग आपण खरं तर 4 इथे तयार करूनच ठेवलेले आहे. आता हे रेडी झाल्यानंतर आपल्याला ना हे एकाड एक लावायचे आहे बघा. ह्या पद्धतीने डिस्टन्स सेम राहील याची सुद्धा आपल्याला खरंच थोडी काळजी घ्यायची आहे इथे. बघा मी एवढे लावलेले आहे. आता आपण ना खालचे पण इथे व्यवस्थित सेट करून घेऊयात आणि मी इथे ना साईडने टीप मारून घेते. खरं तर सगळ्यात आधी आपण जेवढे बनवलेले आहे ना तर तेवढे या पद्धतीने ठेवून कडेने टीप मारून घेऊयात. आणि जर का ते मोठं होत असेल तर मग खालनं आपण एखादं कट करून घेऊ शकतो यासाठी. ठीक आहे. सो बघा मग दुसऱ्या साईडने सुद्धा टीप मारून घेतली आणि किती छान आपण हे खरं तर त्रिकोण जॉईन करून तयार करून घेतले. आता ते आपल्याला बरोबर इथे सेंटरला लावायचं आहे. तर बघा खालचं आपले एक्स्ट्रा झालेले आहे. सो ते आता आपण इथे स्टिच ओपनरने कट करून घेऊयात किंवा मग डायरेक्ट कातरने पण कट करू शकतो. पण मला असं वाटतं की स्टिच ओपनरनेच काढले तर व्यवस्थित निघतील आणि वेस्ट सुद्धा जाणार नाही. तर मी ते काढून घेतले आणि ह्या पद्धतीने बरोबर सेंटर पॉइंटला मॅच करत आपल्याला खरं तर ते ठेवायचे आहे. आणि खालचं जे त्रिकोण आहे ना तर ते आतल्या साईडने फोल्ड करून सिंपल टीप मारायची आहे. कारण कमरेच्या साईडची फिनिशिंग ऑलरेडी झालेली आहे. जर का तुम्ही संपूर्ण डिझाईन झाल्यानंतर कमरपट्टी वगैरे लावणार असाल, जर तुमची तशी पद्धत असेल तर इथे फोल्ड करायची गरज नाहीये. आणि जी मार्किंग केली होती ना बरोबर बघा त्याच लेवलमध्ये आपण टीप मारली. त्यानंतर खालच्या साईडने सुद्धा टीप मारायची आणि पुन्हा बघा गोलाकार मार्किंग होती तर बरोबर त्याच अंदाजाने आपण दोन्ही साईडने खरं तर इथे टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर आता ती मार्किंग आपण बरोबर बघा इथे मॅच करून घेतलेली आहे. फोल्ड करून काय करते मी प्रेस करते म्हणजे दुसऱ्या साईडला पण बरोबर त्याच लेवलमध्ये येईल. आणि आता ही मार्किंग खरं तर आपण जी मार्किंग केली ना बरोबर त्याच मार्किंगवर आपली टीप आलेली आहे. मग आता फक्त मार्किंग यासाठी केली की जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला कट करता यावं यासाठी. सो बघा मग ह्या पद्धतीने ते कट करून घ्यायचं आहे. फक्त ब्लाऊजला कट जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. ठीक आहे. सो बघा किती छान प्रॉपर असं लागलं गेलेलं आहे. त्यानंतर इथे आपण लेस घेतलेली आहे. खरं तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात. बट इथे मी गोल्डन आणि जो काही आपण साडीला मॅच होणारा म्हणजे ब्लाऊजचा कॉन्ट्रास्ट कपड्यामध्ये यूज केलेला आहे कलर कॉम्बिनेशन. खरं तर त्याच कलरची इथे लेस घेतली जेणेकरून आपली डिझाईन अजूनच छान असं उठून दिसावी यासाठी तुम्ही इथे गोल्डन किंवा ब्लाऊजला मॅच होणारी असं कुठलीही तुमच्या आवडीनुसार लेस यूज करू शकता. सो त्यासाठी मी इथे मॅचिंग धागा सुद्धा ओवून घेते. मी नेहमीच सांगत असते की लेस लावताना शक्य असल्यास लेसला मॅचिंग धागा यूज करायचा. त्याने काय होतं की फिनिशिंग खूप सुंदर येते. सो त्यामुळे मग मी इथे गोल्डन धागा ओवून घेतलेला आहे आणि आता आपण इथे ही लेस लावायला सुरुवात करूयात. तर बघा इथून स्टार्ट करायचं आहे. काहीही मार्जिन सोडायची गरज नाहीये कारण काही डिझाईनसाठी आपण सोडतो. सो त्या वेळेस मी तसं सांगतच असते पण ह्या डिझाईनसाठी तरी आपल्याला खरं तर इथे काहीही मार्जिन सोडायची गरज नाहीये. आणि बघा त्रिकोण मी बरोबर फोल्ड करून घेतलेला आहे वरच्या साईडने आणि आतून बरोबर तिथे लेस लावून घेतलेली आहे. खरं तर आपल्याला ह्या संपूर्ण गळ्याला ही लेस लावायची आहे आणि ही लेस बऱ्यापैकी ब्रॉड आहे. तुम्ही बारीक लावली तरी सुद्धा चालेल पण माझ्याकडे ह्या कलर कॉम्बिनेशनची ही लेस होती. सो त्यामुळे मग मी इथे ही लावून घेते आणि लेसच्या दुसऱ्या साईडने सुद्धा टीप मारून घ्यायची आहे. बघा ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते लेस जाड बारीक कशीही असं दोन्ही साईडने टीप मारायची आणि ही लेस तर ब्रॉडच आहे त्यामुळे त्याला तर मारावीच लागणार आहेत. खरं तर त्याचे 2-3 फायदे असतात. मेन म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. त्यानंतर ही लेस आपण इथून सुद्धा लावून घेऊयात. बघा जी काही आपण मार्किंग केलेली होती ना बरोबर त्यावर आपल्याला ही लेस लावायची आहे. कमरेच्या साईडला तर स्टार्टिंगलाच लेस आपण फोल्ड करून घेतलेली आहे. इथे एंडिंगला फोल्ड करायची गरज नाहीये कारण हा पार्ट आपला फिटिंग मध्ये जाणार आहे आणि खरं तर वेगळ्या शेपमध्ये आपली ही डिझाईन तयार होणार आहे. आणि बघा आता ह्या लेसला सुद्धा आपण दुसऱ्या साईडने टीप देऊन घेतली. ठीक आहे. एकदम प्रॉपर छान अशी लेस लावून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा ती लेस लावून घेऊयात. तर बघा मी इथून ती लेस लावायला सुरुवात केलेली आहे. व्यवस्थित जी मार्किंग आहे ना त्यावरच पकडायचं आहे नाहीतर मग ते वर खाली होऊ शकतं आणि तसं होऊ देऊ नका कारण त्यावरच आपलं सगळं ब्लाऊजचं लुक डिपेंड आहे. आणि इथे शेवटी आता थोडंसं फोल्डिंग पुरता लेस आपल्याला इथे घ्यायची आहे. तर बघा मग मी ह्या पद्धतीने फोल्ड केलेला आहे आणि इथे सुद्धा आपण टीप मारून घेऊयात. ठीक आहे. सो बघा मग फायनली दोन्ही साईडने व्यवस्थित आपण हे लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर बॅक साईडला आता आपण सगळ्यात इथे टक्स टाकून घेऊयात. सो बघा मग इथे सेंटर पासून 4.5 आणि उभं 3.5 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग मी इथे करून घेतलेली आहे. सेम दुसऱ्या साईडला सुद्धा त्यानंतर जिथे मार्किंग केली तिथे ह्या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे.
टक्सला स्टार्टिंगला आणि एंडिंगला डबल टिप देऊन लॉक करायचं. एवढंच नाही तर संपूर्ण टक्सला सुद्धा आपल्याला डबल टिप द्यायची आहे, जेणेकरून टक्स व्यवस्थित पॅक लागले जातात आणि खालून शिलाई उसवण्याचे चान्सेस नसतात. कारण बऱ्याचदा टक्सची शिलाई निघू शकते आणि जर निघली तर ब्लाऊज लवकर खराब होतं, फिटिंगला पण प्रॉब्लेम येतो. सो त्यामुळे ठीक आहे. सो बघा मग किती छान परफेक्ट असं दोन्ही साईडने आपण इथे टक्स टाकलेले आहे. त्यानंतर इथे मी गोल्डन लेस घेतलेली आहे नॉट लावण्यासाठी. 1 मीटर एका ब्लाऊजसाठी सफिशियंट असते. त्यानंतर आपल्याला इथे आता ही जी काही सिंपल असे फॅब्रिक पासून लटकन बनवायचं आहे. सो बघा ह्या पद्धतीने ते फोल्ड करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही नॉट टाकायची आहे आणि इथून टिप मारून घ्यायची. ठीक आहे. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आता आपण इथे स्टिच करून घेऊयात आणि हे ह्या पद्धतीने सरळ करायचं. तर बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग आहेत. आपल्या इथे हे लटकन तयार झालेलं आहे आणि फायनली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं लटकन सुद्धा तयार झालं. सो नॉट आपण इथे गळ्याला लावून घेऊयात. तर साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला नॉट लावायचं असतं. सो डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घेतलं. सेम तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा व्यवस्थित सेट करून घ्यायची आणि तिथे सुद्धा आपण डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घेऊयात. ठीक आहे. सो बघा मग एकदम छान प्रॉपर असं एकाच लेवलमध्ये आपण हे दोन्ही पण नॉट लावून घेतलेले आहेत. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठलेही लटकन डिझाईन्स बनवू शकतात किंवा रेडीमेड लटकन सुद्धा यूज करू शकतात. सो ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. ठीक आहे. तर बघा मग फायनली गोल गळ्यावर आपण आज खूप सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे. त्याचबरोबर साडीला मॅच होणारा कॉन्ट्रास्ट कपडा इथे आपण यूज केला आणि हे 2 कलरच्या कॉम्बिनेशनमुळे तर ब्लाऊजला अजूनच छान असं लुक आलेला आहे. त्याचबरोबर लेस सुद्धा मस्त अशी डिझायनर यूज केलेली आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे अगदी सोपी पद्धत आहे या डिझाईनच्या कटिंग स्टिचिंगची. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ही ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कस्टमरला सुद्धा गोलगळ्यावरची डिझाईन बऱ्याचदा हवी असते. सो ह्या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्की देऊ शकता. सो नक्की देऊन बघा. ठीक आहे. तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन रेडी झालेली आहे. खरं तर मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल. त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.